याच्या बाबतीत जे आहे ना, मी संपूर्ण आमच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून जे काय चुकीचं घडलं असेल त्याच्यावर आम्ही कायदेशीर प्रमाणे ॲक्शन घेऊ. तर त्यांनी 3 प्रश्न उपस्थित केले की आधी वक्फ बोर्डाने मान्यता दिली का, ना हरकत आहे का तुमचं. सेकंड, वक्फची 93,000 एकर जमीन आहे, तुम्ही ऑफिस कुठेही करा, आमचा पाठिंबा आहे. तीच जागा का, जी स्टेडियमची जागा आहे, ती लोकांना खेळण्यासाठी, मुलांना खेळण्यासाठी ती जागा आहे, मैदान एकच आहे, तिथंच का तुम्ही आग्रह करतात. आणि त्यांनी जे काही तुमच्यावर आरोप केले अजून कितने की धांदली हुई, कितने लिया, काय बोलणार आहे? बघा, मी आत्ताच सांगितलं माझ्या उत्तरामध्ये की फुटबॉल स्टेडियम जे होत आहे ते 11 एकरमध्ये होत आहे. आमकाची जमीन पूर्ण 29 एकर आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जी जागा पाठीमागे आहे जी वापरात बिलकुल नाही त्या जागेत होत आहे. तरी पण अजून आम्ही तपासणी करू. जर फुटबॉल स्टेडियम जर या ऑफिसमध्ये डॅमेज होत असेल तर नक्कीच आपण शासन दरबारी चर्चा करू, त्याच्यामध्ये वेगळा पर्याय काढू. पण फुटबॉल स्टेडियम बंद पाडून हे कार्यालय होत आहे हे अत्यंत चुकीचं होतं. आणि दुसरी तुम्ही जे धांदलीचं म्हणताय त्याच्यामध्ये 6-8 महिन्यापूर्वी ते पण सदस्य होते माझ्यासोबत. 3 वर्षापासून त्यांनी पण सोबत काम केलेलं आहे माझ्या. आणि हे टेंडर ऑथॉरिटी मी आहेच नाही तर धांदलीचा विषय येतो कुठे? टेंडर ऑथॉरिटी शासनाने PWDला दिलेली. जे प्रकरण झालं त्यावेळेस ते होते सदस्य, त्यांची पण सिग्नेचर असते ना त्याच्यावर. फुटबॉल स्टेडियमच्या याच्यामध्ये सदस्य होते. बिल्डिंग 3 कार्यालयासाठी आहे का? आणि असं तुमच्या आणि हे वक्फसाठी नाही आहे फक्त, हे 3 कार्यालय. मौलाना आझाद तर माझं प्रश्न असा आहे की वक्फ बोर्डाची मान्यता लागत नाही का? कोणते आता वक्फची जी लँड आहे, जे लोक तुमच्याकडून जे घेतात, ऍग्रीमेंट करतात 33 वर्षाची जे काही असेल, तर तुमची परवानगी त्याला लागत नाही का? यामध्ये असं आहे की तत्कालीन जे वक्फचे मंत्री होते ते आमच्यापेक्षा सुपेरियर अथॉरिटी आहे. त्यांनी ती बैठक घेऊन ते निर्णय घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही तपासणी करू. जर त्याच्यामध्ये अजून नाहरकतची आवश्यकता असेल आणि एक्झिस्टिंग प्लॅनमध्ये कुठे डॅमेज नसेल तर आम्ही ते निर्गमित करू. सर, सवाल ये है कि इजाजत की जरूरत है या नहीं है, ये बताइए आप. परवानगी आमच्याकडे मागणी केलेली नाही आतापर्यंत. मग तुम्ही PWDवर तुम्ही गुन्हा दाखल करणार का? कारण तुम्हालाच माहिती नाहीये, तुमची परवानगी घेतली नाहीये आणि तुमच्या जागेवर बांधकाम होतोय, मग तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार. त्याविषयी आम्ही चर्चा. आणि महापालिका म्हणता आमच्याकडे परवानगी घेतली नाहीये, महापालिकेकडे पण परवानगी नाहीये त्या कामासाठी. ते तर तुम्हाला PWDला विचारावं. नाही, मग PW तुम्ही जर असं म्हणतात की ते तुमची आहे ना, तुमची जागा आहे, उद्या आम्ही तुमच्या जागेवर बांधकाम करायचं तर तुम्ही आमच्यावर कारवाई करणार. मग या संदर्भात मी आता सांगितलं की 2 दिवसापूर्वी अर्थमंत्र्याकडे ज्यावेळी बैठक झाली त्यावेळेस हा सगळ्या गोष्टी समोर आल्या. त्याच्यानंतर त्यांनी अजून हे प्लॅन कसा चांगला होऊ शकतो म्हणून त्याच बैठकीत जे काम सुरू झालेलं असेल तर विचार करायला सांगितलेलं. तर त्यावेळी आम्ही विचार करू ना त्याच्यामध्ये. फेरविचार करणार आता तुम्ही? काल त्यांनी ऑब्जेक्शन घेतला म्हणून फेरविचार नाही नाही, आमचं 2 दिवसापूर्वी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. मग काम काय थांबवलं? तुमचे अधिकारी का विजिट करत होते? त्यांनी काम सुरू करायला पाहिजे नव्हतं ना. PWD अथॉरिटी आहे. हो आहे, ते तुमची परवानगी नाही मिळाली तर काम कसं काय सुरू होईल? मान्य मला, पण त्यांना जे आहे ना, ज्यांनी टेंडर काढलं ते अल्पसंख्याक मंत्रालयाने काढलेलं आहे. त्यांनी टेंडर दिलेलं आहे, त्यांना टेंडर काढण्याची परवानगी दिलेली आहे. वक्फ बोर्ड अथॉरिटी नाही. पण ते तर ते मंत्री होते ना, पण लँड तर वक्फची आहे ना. ठीक आहे ना, आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ त्याच्यामध्ये. ऑफिस आहे म्हणजे एक त्यांनी जे काम थांबवलं ते योग्यच केलं असं म्हणायला हवं, कारण कोणाची परवानगीच नाही आहे त्यासाठी. म्हणजे इलिगल काम होतं, तुम्हालाही माहिती नाही, तुम्हाला आपण केलं हे असं मी नाही म्हणणार, पण याच्या बाबतीत मी पूर्ण कायदेशीर सल्ला घेईन. नियमाच्या विरुद्ध असेल तर आम्ही त्याबाबत शासनाशी चर्चा करू. आधी तुम्ही सल्ला घ्यायचे होते ना प्रेस. इसका मतलब सर वक्त कोई भी जगह पे कोई भी ऑफिस काम शुरू कर देंगे, आपको पता नहीं रहेगा, किसी गवर्नमेंट से परमिशन मिल जाएंगे, फिर उसके बाद आप क्या करेंगे? नहीं, कोई भी नहीं शुरू. ठीक है ना, उसी तरीके का कोणी नाही केलं ना. जे त्यावेळेस ते तत्कालीन वक्फचे मंत्री होते ना. वक्फ मंत्री आणि तत्कालीन मंत्री असं म्हणाले होते स्टेडियम की जी लेबर कॉलनीची जी जागा आहे दिए थे तो उसको छोड़ के ही बनाया है ना. परवानगी अल्पसंख्याक मंत्री तेव्हा असे म्हणाले होते एकदा भाषणात की
लेबर कॉलनीची जी जागा आहे तिथं आम्ही मोठी इमारत बांधू अल्पसंख्याक कार्यालयासाठी. हम्म. हा मग ती जी जागा आहे एवढी मोठी जागा आहे मग तिथं का बांधकाम होत नाही? कारण मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय आहे तो पण गव्हर्नमेंटचा आहे. मग ती जागा का नाही तुम्ही हे करताय? तिथं का बांधत नाहीये ऑफिस? हा निर्णय जे आहे गव्हर्नमेंटचा आहे, त्याच्याबद्दल मी नाही बोलणं शकत. ती शासनाची जागा आहे, त्या जागेत ऑफिस होत नाहीये. तुमच्या वॉकच्या जागेत तो ऑफिस होतोय गव्हर्नमेंटचा. हे का असं का आहे? प्रश्न आहे. मौलाना तुम्ही 3 कार्यालय तिथं बांधताय, बरोबर आहे. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ हे शासनाचं आहे. त्या कार्यालयाची बिल्डिंग वॉकच्या जागेत बांधकाम तुम्ही करताय. मग जर लेबर कॉलनीची जागा आहे शासनाची एवढी मोठी जागा आहे, मग त्या जागेत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिस तुम्ही का बांधत नाही? शासन का बरोबर आहे, पण हा निर्णय शासनाचा आहे ना, हा निर्णय वक्फ बोर्डाचा नाही आहे. शासनाने निर्णय घेतलाय की त्या जागेत म्हणजे वक्फची गरज नाही आहे. म्हणजे शासन जे निर्णय घेईल, समजा 93,000 एकर जागा वक्फची आहे राज्यामध्ये, तर शासन जे निर्णय घेईल की बाबा आम्हाला इथं बांधकाम करायचं आहे, वक्फ बोर्डाची काही गरज नाही, परवानगीची गरज नाहीये, असं चालेल का? नाही, असं नाही चालणार. तुम्ही असंही म्हणतात, असंही चालणार नाही, परवानगी पण दिली नाही. ते म्हणून घरात खासदारांनी 2 जे दिवसापूर्वी केलं काल जे ते बरोबर योग्य आहे का? बैठक झाली, मी स्पष्ट केलेलं आहे की त्याच्यामध्ये हे प्रकरण आमच्या समोर आलेलं आहे की तत्कालीन मंत्र्याने ही प्रशासकीय मान्यता केली होती, पीडब्ल्यूडीला टेंडर काढण्यासाठी दिलं होतं. तर त्यामध्ये हे प्लॅन सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे की प्लॅन कसा होणार आहे नेमका. त्यावेळेस आम्ही तपासणी केली तर वक्फ कार्यालयातून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी आहे तर एनओसीची मागणी करण्यात आलेली नव्हती. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून त्या बैठकीला उपस्थित होते, जे कलेक्टर ऑफिसमध्ये झाली होती. थोडक्यात म्हणजे हे जमिनीसाठी नाही आहे, तर तुम्हाला जी दमदाटी केली त्याच्यासाठी बोलायला आले, एवढंच म्हणायचं का? नाही नाही, असं कसं? आम्ही तर डेव्हलपमेंट करतोय ना. ऑफिस